नमस्कार, राम राम सगळ्यांना. चला तर बघू आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहे. तर आज मी बनवणार आहे मसूरची डाळ असते त्याची रेसिपी बनवणार तुम्हाला दाखवते. हे बघा जेवणाच्या ताटामध्ये हे सगळं मस्तपैकी असं मी घेतलेले आहे. चला आता रेसिपी बनवू. हे बघा काय काय लागणार आहे आपल्याला. आपण डाळ बनवणार आहोत आज. लसूण घेतला आहे, कोथिंबीर, टोमॅटो, हे खोबरं आणि लसणाचं वाटण आहे, मोहरी, जिरे, खोबरं आणि ही डाळ बनवणार आहे आपण मसुरीची डाळ. चला रेसिपी बघू पुढची. हे बघा तेल टाकून घेतले. आता याच्यामध्ये काय करायचं, जिरी मोहरी टाकून घ्यायचे. थोड्या या वेळेस गॅस मोठा ठेवायचा. जिरी मोहरी टाकून घेते. आता काय करायचं, जिरी मोहरी तडकली की लसूण टाकून घ्यायचा. लसूण थोडासा चांगला लाल रंगावर परतला की कांदा टाकून घ्यायचा. कांदा छान असा परतला ना, तर ह्याच्यामध्ये काय करायचं, हे जे आहे खोबऱ्याचं आणि लसणाचं ते वाटण टाकून द्यायचं. हे झालं की त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचा. आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा आता हे छान परतत आलं आहे. आता याच्यामध्ये लाल कांदा मसाला आणि हळद टाकून घेते मी. आता याला छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं छान मस्त हे मिक्स करून घेतलं ना, तर ह्याच्यामध्ये जी डाळ आहे ना ती टाकून घ्यायची. मी टाकून घेते. हे बघा डाळ टाकून घेतली. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं. छान अशी फोडणी यायला बसली पाहिजे. हे बघा आता ह्याला चांगलं शिजवून द्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. हे बघा आता मीठ टाकून घेतलं मी. याला छान आता उकळी आणायची आणि शिजवून द्यायचं. बघा ही शिजली आता भाजी, डाळ छान. आता जेवायला घेऊ. ताट तयार करून घेतलं आहे मी. सर्व करून घेऊ. हे बघा मस्त असं जेवणाचं ताट तयार झाले. ही मसूरची डाळ म्हणजे वरण, हे घेवड्याची भाजी आणि भाकरी, सॅलड घेतलं थोडं आणि भात. चला मंडळी, असं छान छान रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा. धन्यवाद.